महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने आमदार संजय केळकर यांचा जाहीर नागरी सत्कार ठाण्यातील मोह विद्यालयात पदाधिकाऱ्यांनी सुमारे 500 शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भारत सरकार एनटीपीसीचे संचालक विद्याधर वंशमपायन आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी केळकर यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे प्रमुख पदाधिकारी राजेश सुर्वे, भरत मडके यांनी शिक्षकांच्या विविध समस्यांविषयी यावेळी लक्ष वेधलं। भारतीय जनता पक्षाचे राज्यात सरकार असून आगामी काळात विधानसभेच्या परिषदेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचं सूतोवाच यावेळी आमदार संजय केळकर यांनी केलं। या कार्यक्रमात ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे महानगरपालिका परिवहन सदस्य विकास पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली। यावेळी राज्य कार्यवाहक संजय पगार, कार्यकारी अध्यक्ष बाबूराव गाडेकर, कार्याध्यक्ष बाबूराव पवार, संघटन मंत्री विकास पोतेरे, राज्य संपर्क प्रमुख राजेंद्र नांद्रे, महिला आघाडी उपाध्यक्ष छाया पाटील, उपाध्यक्ष सुनील केणे, उपाध्यक्ष आबा बच्चाव, राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, कार्याध्यक्ष भरत मडके, जिल्हा महिला आघाडी प्रमुख छाया देशमुख आदी मान्यवरही उपस्थित होते। आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद जी संघटना आहे त्याचा मी संस्थापक आहे आणि जवळजवळ 25-30 जिल्ह्याच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला। शिक्षकांच्या शिक्षणाच्या विद्यार्थी हिताच्या गोष्टी ज्या आहेत ते शिक्षक परिषदेच्या माध्यमातून आम्ही करत असतो। ज्या प्रलंबित मागण्या आहेत, अनेक मागण्या ज्या आहेत त्या आधीच्या सरकारमध्ये 2.25 वर्षामध्ये आम्ही पूर्ण केल्या। ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना भेटून आम्ही मार्गी लावू आणि निरनिराळ्या जिल्ह्यामध्ये ऍक्टिव्ह संघटना असल्यामुळे त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। निवडणुकीमध्ये शिक्षकांचा मोठा उपयोग असतो। मात्र महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। गणेशोत्सवाला अजून बराच अवधी असला तरी गणपतीच्या मूर्ती शाडू मातीच्या बनवण्यासाठी ठाणे महापालिकेनं आतापासूनच पुढाकार घेतलाय। या मूर्ती भाविकांना किफायतशीर दरात मिळाव्यात, तसंच मूर्तिकारांनी रस्ते न अडवता मोकळ्या मैदानातील जागेत कार्यशाळा उभारावी यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागानं 6 महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला असून पुढील वर्षी शाडू मूर्तीचंच बाप्पा विराजमान करण्याचा संकल्प पालिकेनं केलाय। प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवाव्यात यासाठी दरवर्षी जनजागृती करूनही मूर्तिकार मात्र याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतात। उच्च न्यायालयाने याबाबत महापालिकेचे कान टोचले होते तरी देखील महापालिका क्षेत्रात 2024च्या गणेशोत्सवात सुमारे 30% मूर्ती या शाडूच्या होत्या। हे प्रमाण ठाण्यात पुढच्या वर्षी शाडू मूर्तीचेच बाप्पा वाढवण्यासाठी पर्यावरण विभागानं 6 महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश पालिका आयुक्त राव यांनी दिले आहेत। सन 2025च्या गणेशोत्सवात ठाणेकरांचा शाडूच्या मूर्तीकडील कल वाढावा, यासाठी त्या मूर्ती किफायतशीर कशा होतील यासाठी प्रयत्न करावेत। रस्तोरस्ती लागणाऱ्या मूर्ती विक्री केंद्रांऐवजी केंद्रित पद्धतीनं ठिकठिकाणच्या मोकळ्या जागांमध्ये, मैदानांमध्ये स्टॉलची व्यवस्था करावी, म्हणजे रस्ते वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा येणार नाही याची दक्षता सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभागात घ्यावी, असंही पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं।
मूर्तिकार, गणेश मंडळ, पर्यावरण विषयातील संस्था यांच्या मदतीने याबाबत जनजागृती करण्यात यावी. मूर्तिकारांशी संवाद साधून त्यांना शाडूची माती आणि कार्यशाळेसाठी जागा आगाऊ उपलब्ध करून द्यावी, असंही आयुक्तांनी सांगितलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना गेल्या 2 वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. यंदाचं हे 3रं वर्ष असून लाखो अनुयायांनी या भोजन व्यवस्थेचा लाभ घेतला. या भोजन व्यवस्था कक्षाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन अनुयायांची आस्थेनं विचारपूस केली. यावेळी आमदार दीपक केसरकर, माजी खासदार राहुल शेवाळे तसंच अनेक मान्यवरही उपस्थित होते. डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथे असलेल्या चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. अशावेळी त्या अनुयायांची 2 दिवस भोजनाची व्यवस्था व्हावी तसंच त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं भोजन व्यवस्थेचं आयोजन करण्यात येतं. महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 आणि 6 डिसेंबर या 2 दिवसांमध्ये जवळपास 5 लाख किंवा त्यापेक्षाही अधिक अनुयायी चैत्यभूमी येथे येत असतात. त्या सर्व अनुयायींना भोजन आणि पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात येते. मात्र यासोबतच प्रत्येक अनुयायींना बसून व्यवस्थित जेवता येईल याचीही काळजी घेण्यात येते. प्रत्येक अनुयायींना बिसलेरी पाण्याची बाटली जेवणासोबत दिली जाते. भोजनानंतर पत्रावळी तसंच बाटल्यांपासून होणारा कचरा थेट गाडीत भरून विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन गेला जातो. त्यामुळे भोजन व्यवस्थेबरोबरच स्वच्छतेची देखील तेवढीच काळजी या ठिकाणी घेतली जाते. 6 डिसेंबरच्या रात्रभर ही भोजन व्यवस्था सुरू असल्याची माहिती कोपरी पाचपाखाडी उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी यांनी दिली. या संपूर्ण उपक्रमासाठी शहर प्रमुख राम रेपाळे, उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी, प्रवक्ते राहुल लोंढे, धोबीघाट शाखा प्रमुख रोहित पिंपोळकर, गायकवाड, उपविभाग प्रमुख संदीप जगताप, युवा सेनेचे सुशांत मोरे, उपशाखा प्रमुख रुपेश शिंदे, मनीष ठाकूर तसंच इतर शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचंही विशेष सहकार्य लाभलं. सब मिलके आज ठाणे महापालिकेतर्फे शनिवारी सकाळी उथरसर प्रभाग समितीतील सिद्धेश्वर तलाव परिसरात सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सर्वकष स्वच्छता मोहिमेत मोठे रस्ते आणि चौक यांची स्वच्छता सुरू करण्यात आली होती. त्यातच आता झोपडपट्टी परिसर, अंतर्गत रस्ते यांचीही स्वच्छता करण्यात येत आहे. पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटारं, सार्वजनिक शौचालय यांच्या स्वच्छतेची मोहीम शनिवारी उथळसर प्रभाग समितीतील सिद्धेश्वर तलाव परिसरात राबवण्यात आली. अतिक्रमण विभागानंही रस्त्यावरील अतिक्रमण हटवून हा परिसर मोकळा केला. घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण विभाग आणि उथळसर प्रभाग समिती यांच्या समन्वयानं या परिसरातील गटारी, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक शौचालय यांची सर्वकष स्वच्छता करण्यात आली. या अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत सुमारे 100 स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनीही सहभाग घेतला. सर्वकष स्वच्छता मोहिमेत झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटार आणि सार्वजनिक शौचालय स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागरूकता वाढेल आणि शहर अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी होईल असा विश्वास घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त मनीष जोशी यांनी व्यक्त केला.